नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा महत्त्वाचा चॅप्टर बघत आहे। त्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री। त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आत्मा म्हणतो ते म्हणजे IUPAC नोमेनक्लेचर। जर IUPAC नोमेनक्लेचर येत असेल तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपल्याला स्टडी करता येतो। म्हणून IUPAC नोमेनक्लेचर मध्ये पाठीमागच्या तासाला अल्केनचं नोमेनक्लेचर बघितलं, अल्किनचं नोमेनक्लेचर बघितलं, अल्काइनचं नोमेनक्लेचर बघितलं, अल्किल ग्रुपचं नोमेनक्लेचर कसं। आता आपल्याला हे सर्व काय होते, ओपन चेन कंपाऊंड किंवा त्याला आपण ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणतो। आता आपल्याला बघायचे सायक्लिक कंपाऊंड, क्लोज्ड चेन कंपाऊंडचं IUPAC नोमेनक्लेचर। त्याच्यामध्ये आपण पहिलं बघणार आहे IUPAC नोमेनक्लेचर ऑफ सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन। एकच सायकल आहे, सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन। याचं आपल्याला काय करायचं आहे, IUPAC नोमेनक्लेचर बघायचं आहे। आता सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन मध्ये दोन टाइप आहेत, एक सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन। म्हणून आपण पहिला याच्यामध्ये बघणार आहे सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन। सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बनचं आपल्याला काय करायचं आहे, IUPAC नाव लिहायचे। तर सॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड। सॅच्युरेटेड मध्ये कार्बन कार्बन काय असतात, सिंगल बॉन्ड असतात, परंतु ते कसे आहेत, सायकलिक फॉर्म मध्ये, म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात। आता याची IUPAC नाव देताना सायक्लो प्रिफिक्स टाकायचा। काय टाकायचा, सायक्लो बिफोर द नेम ऑफ पॅरेंट चेन। ती जी पॅरेंट अल्केन आहे, जी सायक्लिक आहे, त्याच्या अगोदर काय करायचं, सायक्लो शब्द टाकायचा। सायक्लो कुणाच्या अगोदर, बिफोर सायक्लिक पॅरेंट चेन, सायक्लिक पॅरेंट अल्केन, त्याच्या अगोदर शब्द फक्त काय टाकायचा, सायक्लो। म्हणजे पॅरेंट अल्केन जो आहे त्या पॅरेंट अल्केनच्या अगोदर शब्द काय टाकायचा, सायक्लो। फॉर एक्झाम्पल बघा, CH2 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 असं लिहा, किंवा हेच आपण असं लिहितो बॉन्डलाईन फॉर्म्युला। पाठीमागं तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे बॉन्डलाईन फॉर्म्युल्याचा, दोन्ही सेम आहे। याचं नाव काय, सायक्लो। आणि सायक्लिक पॅरेंट अल्केन काय आहे, प्रोपेन। सायक्लो प्रोपेन हे त्याचं IUPAC नाव, सायक्लो प्रोपेन। त्याच्यानंतर समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, 4 कार्बनचं सायक्लिक कंपाऊंड घेतलं आणि बघा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड। याचं IUPAC नाव देताना सायक्लो आणि 4 कार्बनचा ब्युटेन। फक्त जर ब्युटेन लिहिलं तर ओपन चेन सुद्धा येतं, सायक्लो ब्युटेन। समजा असं असेल, याचं नाव आहे सायक्लोपेंटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झेन। हा पहिला रोल आहे। म्हणजे सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन मध्ये काय शब्द टाकायचा, त्या पॅरेंट अल्केनच्या अगोदर शब्द काय टाकायचा, सायक्लो, सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झेन। हे पहिलं झालं सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन। दुसरं आहे
अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स, सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स. आता अनसॅच्युरेटेड चा अर्थ काय आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल त्यावेळेस अनसॅच्युरेटेड, पण कशामध्ये असतो? सायक्लिक कंपाऊंडमध्ये. आता त्याच्यामध्ये रूल काय आहे बघा, जर अल्किन असेल त्या अल्किनमध्ये जो पॅरेंट अल्केन आहे त्यातला ANE शब्द काढायचा आणि काय टाकायचा? ENE. पॅरेंट अल्केन मधला ANE शब्द काढायचा आणि टाकायचा ENE. आणि जर अल्काइन असेल, अल्काइन, त्याच्यामध्ये जो पॅरेंट अल्केन आहे त्यातला ANE शब्द काढायचा आणि काय टाकायचा? YNE. ANE शब्द काढायचा, ENE टाकायचा, ANE शब्द काढायचा, YNE. मग कसं ठरवायचं? डबल बॉन्ड असलं की अल्किन, ट्रिपल बॉन्ड असलं की अल्काइन. आता फॉर एक्झाम्पल बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्यामुळे याचं IUPAC नाव काय? सायक्लो. सिंगल बॉन्ड म्हणजे 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन, प्रोपेन, पण डबल बॉन्ड आहे म्हणून ANE काढायचं, ENE टाकायचं, सायक्लोप्रोपीन. त्याचं IUPAC नाव काय? सायक्लोप्रोपीन. समजा असं असेल सायक्लोब्युटेन, 4 कार्बनचा सायक्लिक कंपाऊंड सायक्लोब्युटेन, डबल बॉन्ड आहे म्हणून ANE काढायचं, ENE टाकायचं, सायक्लोब्युटीन हे त्याचं IUPAC नाव. सायक्लोहेक्झिन, डबल बॉन्ड आहे म्हणून काय केलं? ANE काढलं, ENE टाकलं, म्हणजे सायक्लोहेक्झिन. समजा असं असेल म्हणजे हे स्ट्रक्चर आपल्याला असं काढता येतं, CH2 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 C. कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय आहे. याचं नाव सायक्लोपेंटेनचं ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून पेंटाईन. ANE काढलं, YNE टाकलं का? ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून सायक्लोपेंटाईन. म्हणजे अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन मध्ये रूल काय आहे? अल्किन असेल तर ANE काढायचं, ENE टाकायचं, इथं आपण टाकलेलं आहे. आणि अल्काइन असेल तर ANE काढायचं, YNE टाकायचं. हा दुसरा रूल आहे अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बनचं नोमेनक्लेचर देतानाचा रूल आणि त्यानुसार त्याची एक्झाम्पल. त्याच्यानंतर तिसरा जो रूल आहे, जर अल्किल सबस्टिट्युएंट असतील, अल्किल सबस्टिट्युएंट जर असतील तर कशी नावं द्यायची? अल्किल ग्रुप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नंबर 1 द्यायचा. जर एकच अल्किल असेल म्हणजे जर मोनो अल्किल असेल, मोनो अल्किल ग्रुप जर असतील
तर ज्या ठिकाणी अल्किल ग्रुप आहे त्या ठिकाणी नंबर 1 द्यायचा. म्हणजे कसं, समजा इथं C2H5 आहे, याचं IUPAC नाव कसं देणार, 1 लिहिलं तर चालतं, नाही लिहिलं तर चालतं. 1 इथाइल सायक्लोहेक्झेन, 1 इथाइल सायक्लोहेक्झेन हे त्याचं काय आहे, IUPAC नाव. समजा असं असेल, इथं असेल CH3. आता अनसॅच्युरेटेड मध्ये आपला रूल काय असतो, डबल बॉन्डला कमीत कमी नंबर गेला पाहिजे. मग जर आपण इथं नंबर 1 दिला, इथं 2, इथं 3, तर किती जातं, 2 जातं. आणि इकडून दिला तर किती जातं, 1. वन टू थ्री 1 2 3 3 वर मिथाइल आहे, 3 मिथाइल सायक्लोपेंटीन, 3 मिथाइल सायक्लोपेंटीन. म्हणजे अल्किल ग्रुप जर असेल, समजा असा असेल, किंवा असा असेल मिथाइल सायक्लोपेंटेन, म्हणजे एकच अल्किल ग्रुप असेल तर या पद्धतीने काय करायचं, त्याचं नोमेनक्लेचर द्यायचं. जर समजा एकापेक्षा जास्त अल्किल ग्रुप असतील, एकापेक्षा जास्त अल्किल ग्रुप असतील किंवा मल्टिपल किंवा मोर दॅन वन अल्किल ग्रुप जर असतील तर त्याचं कशी नावं द्यायची बघा. इथं CH3 आहे, इथं CH3 आहे, याचं आपल्याला IUPAC नाव द्यायचं आहे. आता तुम्ही नंबर इथं 1 द्या किंवा इथं 1 द्या, पण ज्या बाजूनं नंबरिंग देणार आहे लोएस्ट आली पाहिजे. 1 2 3 किंवा एखाद्यानं जर अशी दिली, एक 2 3 4 5, तर करेक्ट कुठले आहे, 1 आणि 3 आहे. इकडून दिलं तर 1 5, म्हणजे ही मेथड कशी आहे, इनकरेक्ट, ही मेथड कशी आहे, करेक्ट. या पद्धतीनं नंबरिंग द्यायचं नाही. लोएस्ट कॉम्बिनेशन आलं पाहिजे, लोएस्ट कॉम्बिनेशन. मग 1 3 लोएस्ट आहे 1 5 पेक्षा. आता याचं नाव देताना दोन्ही सेम आहेत, 1 3 2 आहेत म्हणून डाय, CH3 ला म्हणायचं मिथाइल सायक्लोहेक्झेन, 1 3 डाय मिथाइल सायक्लोहेक्झेन. समजा असं असेल, C2H5 म्हणजे इथाइल आहे हा. आता नंबर कुठं द्यायचा, पहिला इथाइला, कारण आपण अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार करतोय. अल्फाबेटिकल नुसार आपण अगोदर नाव कुणाचं लिहिणार आहे, इथाइलचं, म्हणून नंबर इथाइलला 1 द्यायचा. 1 इथाइल 3 मिथाइल सायक्लोहेक्झेन.
जर समजा असं असेल अशा वेळेला ज्या कार्बनवर अल्किल ग्रुपची संख्या जास्त त्या ठिकाणी नंबर 1 द्यायचा, म्हणून नंबर 1 इथंच द्यायचा. 1 1 3 ट्रायमिथाइल सायक्लोहेक्झेन. म्हणजे अल्किल ग्रुपची संख्या जर जास्त असेल तर काय करायचं, ज्या कार्बनवर अल्किल ग्रुपची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी नंबर 1 द्यायचा आणि त्यानुसार काय करायचं, त्याचं नोमेनक्लेचर द्यायचं. म्हणजे अल्किलमध्ये एक अल्किल ग्रुप असताना आणि अनेक अल्किल ग्रुप असतानाचा रूल. आणि शेवटचा रूल आहे 4था रूल, इफ अल्किल ग्रुप consist of more carbon atoms than ring. जर अल्किल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या ह्या त्या रिंगपेक्षा जर जास्त असेल तर त्याचा काय करायचा, देन कन्सिडर्ड ॲज अ डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन. डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन, अल्केनचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचा. म्हणजे काय, अल्किल ग्रुपचा वापर पॅरेंट करायचा, पॅरेंट चेन, आणि जे रिंग असते त्या रिंगचा वापर काय करायचा, अल्किल सबस्टिट्युएंट म्हणून करायचा. कधी कार्बनची संख्या जर जास्त असेल तर, उदाहरणार्थ बघा CH3 CH2 CH CH2 CH2 CH3 हे एक्झाम्पल आहे. अल्किल ग्रुप किती कार्बनचा आहे, 1 2 3 4 5 6 कार्बनचा अल्किल ग्रुप आहे. आणि रिंग किती कार्बनची आहे, 1 2 3. म्हणजे रिंगपेक्षा अल्किल ग्रुपमध्ये काय आहे, कार्बनची संख्या जास्त आहे. म्हणजे हा कन्सिडर करायचा पॅरेंट चेन कन्सिडर करायची. आणि हा कन्सिडर काय करायचा, अल्किल ग्रुप. आणि मग त्याचं IUPAC नाव काय, इकडून दिलं तर 1 2 3 4, इकडून दिलं तर 1 2 3 4 5 6 3 वर. आता याचं नाव काय, पॅरेंट अल्केन असेल तर सायक्लोप्रोपेन. म्हणजे बघा पॅरेंट अल्केन सायक्लोप्रोपेन, पण अल्किल काय, सायक्लोप्रोपेन. पण अल्किल मध्ये काय करतो आपण, ANE काढतो आणि YL टाकतो. म्हणजे अल्किल मध्ये त्याचं नाव काय येतं मग, सायक्लोप्रोपाइल. म्हणून 3 सायक्लोप्रोपाइल आणि 6 कार्बनचा पॅरेंट अल्केन हेक्झेन. हे त्याचं IUPAC नाव. आणि हे सर्व आहेत सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बनचं नोमेनक्लेचर. काय केले, सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन असलं की सायक्लो शब्द टाकायचा. अनसॅच्युरेटेड ग्रुप असलं की काय करायचं, त्या सायक्लो अल्केन मधला अल्किन असलं की ANE काढायचं, ENE टाकायचं. अल्काइन असलं की ANE काढायचं, YNE टाकायचं. त्याच्यानंतर पुढचा रूल काय आहे, अल्किल ग्रुप
एकच अल्किल ग्रुप असेल तर काय करायचं, अल्किल ग्रुप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नंबर द्यायचा. अल्किल ग्रुपचं नाव टाकून पुढं काय करायचं, त्या पॅरेंट चेनचं नाव टाकायचं. जर एकापेक्षा जास्त असतील, दोन्ही सारखे असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय, वेगळे वेगळे असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. अल्फाबेटिकलनुसार ज्याचं नाव अगोदर जातं त्याला नंबर कमी गेला पाहिजे. जर समजा एकाच कार्बनवर जर जास्त ग्रुप असतील, नंबर देताना ज्या कार्बनवर अल्किल ग्रुपची संख्या जास्त तिथं नंबर 1 द्यायचं. आणि शेवटचा, जर अल्किल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या ही रिंगपेक्षा जर जास्त असेल तर त्याचा वापर काय करायचा, डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन म्हणजेच अल्किल ग्रुपचा वापर करायचा पॅरेंट चेन, आणि अल्किल म्हणजे रिंगचा वापर करायचा अल्किल सबस्टिट्युएंट म्हणून 3 सायक्लोप्रोपाइल हेक्झेन हे त्याचं IUPAC नाव. आणि हा पूर्ण पार्ट आहे IUPAC नोमेनक्लेचर फॉर द मोनोसायक्लिक सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन. पुढच्या तासाला फंक्शनल ग्रुप असतानाची IUPAC नावं कशी द्यायची ते आपण नंतरच्या तासाला